काँग्रेसला फोडा, काँग्रेस रिकामी करा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिलाय. बावनकुळेंचे कार्यकर्त्यांना काँग्रेस फोडण्यासंदर्भात आदेश देण्यात आलेत. शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता भाजपाच्या निशाण्यावर काँग्रेस आहे का असा सवाल केला जातोय, अशी चर्चा रंगू लागली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांना त्यांच्या पक्षाकडून अपेक्षा नाहीत. पुण्यात भाजपा पदाधिकारी बैठकीमध्ये बावनकुळे यांनी वक्तव्य केलंय. जितका काँग्रेस पक्ष रिकामा होईल तितका आर्थिक फायदा होईल असं बावनकुळे यांनी म्हटलंय. लोकशाही मराठीकडे आता बावनकुळे यांची ऑडिओ क्लिप हाती लागली आहे. संग्राम खोटसारखे जेवढे काही दिसतील तुम्हाला तेवढे दोन आहे. काय वाटलं मी उदाहरण आता काँग्रेस खाली करू. तुम्ही तुमची चिंता नको करा. तुमच्याकडे बटवा ना आम्ही. तुम्ही माझं काय होईल चक्करमध्ये करावं. माझं काय होईल त्याला आणलं तर तुम्ही काँग्रेस पार्टी खाली करू नका. काँग्रेस पार्टी जेवढी तुम्ही कमी कराल तेवढा तुमचा राजकीय फायदा आहे. तुमच्याकडे देवेंद्रजी आहे, मी आहे, मुरली अण्णा मोड बसले आहे, आम्ही सारं बसले आहे. आम्ही तुम्हाला नाही देऊ, त्याला नाही देणार आहे. भाजपा जेव्हा तिकीट देतं तेव्हा भारतीय जनता पार्टी ही आपल्या कार्यकर्त्या परिविचार करतात, नंतर बाकी कार्यकर्ते. लोकशाही मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. यावर आता राजकीय प्रतिक्रिया समोर आल्यात, आपण ऐकूयात. चंद्रशेखर बावनकुळे हे त्या पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आहेत. ते मंत्री आहेत. त्यांना थोडीशी जरी लाज वाटली असती तरी त्यांनी विधान केलं की काँग्रेस फोडा, अमुक फोडा. तुमचा पक्ष विचारधारेवरती वाढवा. तुमची विचारधारा काय आहे त्या विचारधारेनुसार पक्ष वाढवा. त्याच्याविषयी आमच्याकडे काहीच म्हणणं. आजचा भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात हा 70% हा उपऱ्यांचा पक्ष आहे. काँग्रेस पक्षाला रिकामं करा, त्यांच्या कार्यकर्त्यांना घ्या भाजपमध्ये, अशी काहीतरी वक्तव्य बावनकुळे साहेबांनी केल्याचं ऐकलं आहे. खरं म्हणजे कुठलाही पक्ष अशा पद्धतीने संपत नसतो. काँग्रेस हे म्हणजे काही सांगा की काँग्रेस हे गवत आहे. हे कितीही कोणी उठवायचा प्रयत्न केला तरी ते शेवटी खालून त्याला धुमारे फुटणारच आहेत. त्यामुळे बावनकुळे साहेबांनी भाजपमधल्याच आहेत त्या लोकांना त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अनेक प्रवेश केले, त्यांचं काहीतरी राजकीय पुनर्वसन केलं पाहिजे. बावनकुळे साहेबांनी स्वतःच्या पक्षाच्या लोकांचं काम करावं. दुसऱ्यांना वेगळ्या पद्धतीने पक्ष फोडण्याचे सल्ले देऊ नयेत. की आपण जे कर्म करतो ते कर्म आपल्याला या ठिकाणी फेडून द्यायचं असतं. आणि त्यामुळं आज ते जे करत आहेत ते कधी ना कधी त्यांच्यावर ती वेळ येणार आहे, हे त्यांनी कृपया लक्षात ठेवावं. एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला कुठे जायचं आहे. पण दुर्दैव आहे की ज्या पद्धतीने मग एजन्सीज असतील, ईडी असेल, CBI असेल, अनेक 100 गोष्टी ज्या पद्धतीने महाराष्ट्रात आणि देशात हे राजकारण चालले खूप दुर्दैवी आहे. आणि ह्याला लोकशाही म्हणत नाही, याला दडपशाही म्हणतात. एवढे घाबरतात काँग्रेसला. म्हणजे आज मतं चोरून सत्तेत आल्यानंतरही भीती यांना काँग्रेसचीच आहे. काँग्रेस अशी कोणी खाली करू शकत नाही. काँग्रेस जसं खासदार म्हटले की त्याची मुळं खूप लांबर आहे. काँग्रेस एक विचारधारा आहे, काँग्रेस एक चळवळ आहे. आणि ही चळवळ जोपर्यंत जिवंत राहील तोपर्यंत देश जिवंत राहील, ही वस्तुस्थिती आहे. काँग्रेसची पालमुळं जी आहे ती अतिशय खोल आहे. ते काही नष्ट होणारे नाहीत. आणि राहिला काँग्रेसचे कार्यकर्ते घ्या आणि त्या पक्षात घ्या. मला हे म्हणायचं आहे की काँग्रेसचे नेहमी तर सत्तेत आहेतच, आणि पुन्हा त्यांना तिकडे बोलवून त्यांना सत्ता द्यायची. आणि त्यांची जी काही आहे मग निष्ठावान भाजपचे पदाधिकारी असतील, त्यांनी काही फक्त चपला उचलायच्या काय. काँग्रेसच्या पुन्हा लोकांना बोलवून त्यांना सत्ता देणं आणि आपले जे काही आहेत ते उपाशी मारणं. म्हणून त्यांचे जे विचार असतील ते लखलाभ. आमचे जे काही काँग्रेस पक्षातले गेले लोक ते पहिलेही सत्तेत होते आणि आताही सत्तेत आहेत. अजूनही आमच्याशी आहेत ते जुळलेले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.